दे तुलसी मैया वरदान इतना, हरा भरा रहे मेरा घर अंगना. आता बापा मयुरीची तुळशीची पूजा चालू आहे वाटते बाई. पण का हो अंत काला यांचं घर बाई ना असं जुन्या टाईपचंच आहे बाई ना. कवलाचं घर आहे माय. मग किती दंदन वाटते बाई. मस्त आहे बाई. पुष्पाच्या घरी मस्त गमते पण आहे की नाही. दंदन आहे बाई. सून मस्त भेटली पण. हां बरं आहे पुष्पाची सून मयुरी. बरं आहे बापा. पण त्या बाई काही म्हणा माय. आपल्या घरच्या बरोबर नाही होत. माया सुनासारख्या सुना बाई गावातच नाही आहे बाई. एक शेवटकर एक सून आहे माई. माई अनिता तर अनिताच आहे माय. हिरा आहे हिरा माई अनिता. आणि त्याच्याबरोबर मग माई 2 नंबरची सून कोयल. ते तर सोनं आहे बापा सोनं. आणि माई जुही ते तर बाई प्लॅटिनमच आहे. सर्वात महागवालं. किती अमीर घरची आहे माई सून लाईनीवाली बापा. कोणी बरोबरी नाही करत मासुनीची. अशा आहेत मासुना. हे बरी आहे मयुरी. हिची सून बी बरी आहे. एवढी काही खराब नाही आहे. बरी आहे मयुरी. बाई बाई बाई. पण का कोणी तारीफ करू शकत नाही. म्हणतं काला आहे ना. आता कशी करू माय 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 सून आहे तर तारीफ लायक. त्यांच्यासमोर काही नाही म्हणत होतो अशी. आता बापा आता बाई त्यांच्यासमोर कशी काय म्हणू माय. त्यांच्यासमोर नाही म्हणत. त्यांच्यासमोर म्हटलं तर भाव वाढतात त्यांचे. त्यांच्यासमोर नाही म्हणा लागत. मागा म्हणा लागते. जशी आता करेल तरी. अगं बाई अंतकाला आत्या बाई. रत्ना आजी अंतकाला आत्या कुठे आहे होती सासू. सासू कुठे झाली पूजा बाई. हो आजी झाली ना पूजा. आत्या बाई. आत्या बाई. अगं बाई रत्नाबाई. आता बापा पुष्पाबाई तुम्हाला माहीत नाही का म्हटलं. ते आपले भजन मंडळीचे पैसे गोळा झाले. मग काय घेतात त्याच्यातून. काही घ्या लागन ना. भजन नवीन नवीन आयटम ॲड करावं लागन. मस्त पेटी गिटी घेऊ म्हटलं या बाईनं. नाही तर तोंडावर म्हणा लागतात गाणे. पेटीचे पैसे झाले पेटी घ्या म्हटलं. तेच मंदिरात मीटिंग चालू आहे बायांची. त्यासाठी बरं झालं बाई ना तुले. ते आता पता नाही अजून. सांगो बाई. तुला याकी आठवण होती का नाही. माय आठवण होते मला. आता म्हटलं 12 आहे आज. आता उपास सोडतो म्हटलं मी. बस उपास सोडला मी. आणि बस आता येतोच म्हटलं मंदिरात नाही. हो माय 12 आम्ही सोडले उपास. सगळ्यांचे फोन आले मला. आजी या आजी या. मॅडम चाल म्हटलं इले घेऊन घेतो पुष्पाला सांगा. इथून चाललं जाऊ. हो चला चला मग. तर धुरपताला घ्यायचं आहे ना. मी काय म्हणाली मयुरी ते तांदूळ भिजू टाक. धुवून काढून घेजो. नाही तर तांदूळचं पीठ असून जाईल अंदरच्या अंदरच. गारा होऊन जातील ते. माय कायचे तांदूळ टाकले हो. त्या बाई ते तांदूळ म्हटलं तरी भिजू घातले मी. आता माझी पोरगी आहे ना. आता धुंड्याचा महिना आहे. तर अनारसे कानोले चकल्या पापड करावं लागेल ना पोरीसाठी. त्यासाठी आता ते 33 अनारसे बनवावं लागतात ना. आता माय मी बी तर काल रात्री बाई ना तांदूळ भिजून घातले बाई ना अनारशाचे. भिजूनच गेली बाई ना. आणि सुनाले नाही सांगितलं. आता माय गडबड झाली बापा. सगळ्यांनी टचर वचर बोलणारी हे अंतकाला माझ्याकडून कशी गडबड झाली काय माहीत बाई. चल माय पटकन जातो तांदूळ काढतो. त्या भजन मंडळीत गेली मी. झाले मला वाजले 3. अंतकाला कुठे चालली वा. आता बापा अंतकाला कुठे चालली. आता बाई मला की नाही थोडा पोटात आहे ना गडबड वाटली बाई ना. मी चालली घरी म्हटलं. आता बापा अचानक कसं काय व. मला वाटते काहीतरी गडबड बापा. काल उपास होता ना. आज गडबड झाली पोटात ना काही ना काही. मी जातो माय. काल उसळ खाल्ली. मिरच्या खाल्ल्या म्या. काहीतरी गडबड झाली बापा. ऊन आहे ना. येतो मी मागून आहे. चाल अंतकाला निघून जाय. म्या जर म्हटलं ना मी तांदूळ टाकून भरून गेली. माझी सासू चांगली काढन. नसून आणले किती बोलतो म्हणजे तू गलती झाली तर. चल मग अंतकाला पै लवकर. चल बाई अंतकालाच माहीत काय गेम असते तर. चल माय आपण बाई पाहिजे ते तांदूळ काढून घेतो. 2 पाण्याने धुजो. हो आत्या तुम्ही जा करते मी. चला वात्या बाई. थांब एक काम आहे मला अर्जंट. काय काम आहे बापा आता चला ना. हॅलो नमस्कार मित्रांनो. कसे आहात तुम्ही. मजेत आहे ना. मला आशा आहे तुम्ही मजेत असाल स्वस्त असाल. उन्हापासून सावध राहा बरं. आता ते काय म्हणतात त्याला बापा 9 तपा चालू आहे म्हटलं. 25 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत. तर या 9 दिवसामध्ये विशेष स्वतःची काळजी घ्या. उन्हाच्या बाहेर निघू नका जास्त. काम असल्यासच बाहेर निघा. नाही तर ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता निघा. म्हणजे वर्क असेल काही बाहेर तर लवकर पटकन निघून जायचं. टायमाच्या पहिले थोडंसं आहे की नाही. आणि तोंडाला रुमाल बांधून निघायचं. कारण की ऊन खूप तपत आहे बरं. तर आपली काळजी घ्या. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त पाणी प्या. निंबू सरबत घ्या. आणि जास्तीत जास्त तरल पदार्थ घ्या. जेणेकरून तुमचं स्वास्थ्य चांगलं राहणार. आणि त्याचसोबत आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. सपोर्ट थोडा कमी राहिला बापा. लोक व्हिडिओ पाहत आहेत आपला. पण आपल्याला सबस्क्राईब नाही करून राहिले. तर प्लीज मित्रांनो आमच्या या व्हिडिओला पाहून जाऊ नका. प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्या सपोर्टची तुमच्या सबस्क्रायबरची आम्हाला खूप आवश्यकता आहे. आता आपल्याला 1K सबस्क्रायबर हे कंप्लीट करायचे आहेत. तर आता बघा आपण अर्धा पडाव हा पार केलेला आहे. पण तुम्ही लोकांनी जर मला साथ दिली ना तर आपण हा 4-5 दिवसातच आपण हा जे 1K सबस्क्रायबर आहे ते कंप्लीट करू शकतो. ते माझ्यामुळे नाही ते तुमच्यामुळेच संभव आहे. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा. चॅनलला साथ द्या. आणि आपलं चॅनल कमीत कमी 1K लोक गेलंच पाहिजे. असं काहीतरी करून दाखवा मित्रांनो. आता तुम्ही आहे बापा जनता जनार्दन म्हणतात. जनता तर काही करू शकते ना. माझे व्ह्यूअर्स लोक काही करू शकतात. सगळं तुमच्या हाती आहे बापा. तुमच्याच भरोशावर आम्ही आहो. तुम्ही व्हिडिओ पाहायचा ना सबस्क्राईब करसान. आम्हाला सफलता भेटेल नाही असं होऊच शकत नाही.
तर मित्रांनो नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या म्हणजे जे हे चॅनल आहे ना मराठी धमाल कॉमेडी, त्याच्यावरती आपण आपल्या जे घरची फॅमिलीची व्हिडिओ होते ते पण दाखवू. त्याच्यासोबत आपण नवीन नवीन फॅमिली ॲड करू आलो, जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही. तर कंटिन्युअसली आपण एकच टॉपिक घासत राहू, त्याने तुम्हाला बोर होणार की नाही बोर. म्हणून आपण नवीन नवीन टॉपिक नवीन नवीन कहाण्या आपल्या या स्टोरीमध्ये ॲड करत आहोत. तर प्रत्येक कहाणीला तुम्ही प्रेम द्या. जसं आपल्या चॅनलला घरघरची कहाणीला तुम्ही प्रेम देत होते ना, तसंच या चॅनलवरती पण प्रेम द्या. आम्ही असेच नवनवीन आणि झगझगीत आणि सुंदर कॉमेडी आणि इमोशन, घरगुती, घरातल्या समस्या आणि समाजाला प्रेरणा देणारे आणि समाजात नवीन नवीन क्रांती आणणारे असे पण व्हिडिओ याच्यावरती टाकत राहू. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. चला बापा पाहत राहा मग व्हिडिओ. बाय. अरे मित्रांनो बाय बाय नाही बापा बाय तर म्हणजे जात असतात, आपण कधी जाणारे नाही आहो. तुमचा ना आमचा साथ हमेशाच आहे. पाहत राहा व्हिडिओ. चलो माय लवकर वाट पाहत असेल बाय. चला हो हो चला 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 आता चला. अहो ऐकता का मी काय म्हणली. अहो सपना काय म्हणून राहिली, बोल ना. आता तुम्ही निघाले पण ऑफिसला. आता लग्न होऊन आपल्या बघा बरं. आता चांगलं एक वीक होऊन गेला, एक हप्ता होऊन गेला. तुम्ही म्हणाले होते ना, तुम्ही विसरले वाटते. तुम्ही प्रॉमिस केलं होतं मला. तुम्ही माझ्या बाबाच्या फोनवर फोन करायचे सगळी झाल्यानंतर आपली. मग तुम्ही विसरले वाटते गड्या. चालले नसतं ऑफिसला तुमच्या. ऑफिसला चालले विसरून गेले. विसरले की काय काय प्रॉमिस केलं होतं तुम्ही मला. सपना आता माझ्या मागे कामं किती आहेत. काय बोललो तुम्ही, मला तर नाही आठवत आहे. काय बोललो होतो सांग बरं मला. बाई 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 तुम्ही माणसं सर्व एकसारखीच असता वाटते. काय बोलले, लग्न झालं संपलं आता आहे की नाही. फोनवर तर मोठ्या मोठ्या गोष्टी करायची माझ्यासोबत. सपना तुला इथं नेईन, सपना तुला तिथं नेईन म्हणत होते की नाही. ते तर जाऊ द्या, पण जे मेन गोष्ट होती ती राहिलीच ना. तुम्हाला मी काहीतरी मागितलं होतं, तुम्ही म्हणे देणार. मला वाटलं तुम्ही फर्स्ट नाईटला देसाल मला, परंतु तुम्ही दिलं नाही ते आतापर्यंत सुद्धा. आता बघा बरं आपल्या लग्नाला एक हप्ता होऊन गेला, तरी तुम्ही अजून त्या गोष्टी विचारच नाही केला. अरे सपना मला क्लिअर सांग ना, काय म्हणत आहे, कोणती गोष्ट. माझ्या मागे एवढे काम आहे, मला लक्षच राहत नाही. काय सांगू राहिली मग पोराले हे समजून राहिलं. त्या संदीप याला काय सांगू राहिली, हे काहीतरी चालू आहे गुटरगू पण म्हणू काय राहिली सांग ना. लग्नाला 4 दिवस झाले तर सासू मांगारी काही म्हणून राहिली मग पोराले. काय म्हणून राहिली ऐकतोच मी. का हो तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना की सपना तुला मी आपलं कुंकू झाल्यानंतर मोबाईल ते पाठवतो, पण तुम्ही मला मोबाईल काही पाठवलाच नाही. त्यानंतर आता बघा बरं आपलं लग्न पण झालं, एक हप्ता निघून गेला, तरीसुद्धा तुम्ही ऑफिसला जाता. मी तुम्हाला किती मिस करते तुम्हाला काही माहिती आहे का. किती मिस करते मी तुम्हाला. पण आता कसं घरचे कामं वगैरे अटकून आहे की नाही. बेडरूममध्ये थोडी झोपायला गेली दुपारला तर मोबाईल खूप पाहा वाटतो. माझ्या मैत्रिणींकडे पण मोबाईल आहेत, त्यांच्या हस्बंडने दिले त्यांना घेऊन. चांगले स्मार्टफोन आहेत. मी तुम्हाला एवढा महाग मागत पण नाही आहे, द्या ना असाच कोणता साधावाला घेऊन. पण मला मोबाईल पाहिजे. मला रील्स पाहा वाटतात, खाली टाईममध्ये कामं पण होतात माझे आणि मग रील्स पाहा वाटतात. मला मोबाईल तुम्ही दिला नाही म्हणून मला राग येते खूप तुमचा. आता मग इले मोबाईल पाहिजे काय, ह्या नटारंगीले मोबाईल पाहिजे काय, त्यासाठी चालू वाटते निघा नाही एवढा. महाराणीले मोबाईल. थांब अवकात आहे का, बापाची अवकात आहे का. हिच्या बापाची अवकात 2 साड्या द्यायची नाही आहे. मॅडम मोबाईल पाहिजे म्हणजे मोबाईल. माझ्या पोराला छापू राहिली इतकी मजा आहे. अरे हो सपना, मी म्हटलं होतं तुला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पण तुला माहिती आहे काय, लग्नामध्ये एवढा खर्च झाला. तुला माहिती आहे ना, मी खर्च पण दिला लग्नाला. तुझ्या घरी पण तुझ्या घरच्यांची परिस्थिती नव्हती तर मी दिला ना, खर्च पण दिला तिथं लग्न वगैरे करायला. तुम्ही ज्या गोष्टी मान्य केल्या. मग तुला माहिती आहे ना, आता कसं माझं एवढं काम पण आता 2 महिने मला जॉब करावा लागेल कंटिन्यू. आता घरीच होतो मी, तुला माहिती आहे लग्नामुळे, आणि लग्नाच्या आधी पण घरीच होतो. तर त्यामुळे थोडा पेमेंट इश्यू आहे. तुला जसं माझा पेमेंट वाढला तर मोबाईल घेऊन देतो मी. राहू द्या, बहाणे नका करू. सर्व बहाणे आहेत तुमचे. पैसे नाही, हे नाही, ते नाही. एवढं मोठं घर गिराय सर्व आहे, पैसे नाही म्हणताय. एवढं मोठ्या जॉबवर पैसे मिळतात तुमचे, सर्व आहे, तरी सुद्धा मला मोबाईल घेऊन देत नाही तुम्ही. मी खूप नाराज आहे तुमच्यापासून. माझ्या मैत्रिणींचे जेवढ्यांची लग्न झाले ना, सगळ्यांच्या नवऱ्यांनी नवीन स्मार्टफोन घेऊन दिले. माझंच नशीब फुटकं, माझंच मागं. काय ना तुमच्यासारखा नवरा मिळाला मला. नटारंगी थांबत यायची. याची आली आता वरात काढता येईल. 8 दिवस झाले लग्नाला, 4 दिवस झाले लग्नाले, तर माझून गेली. आता मोबाईल मागते. हिच्या का बापाची ठेव आहे का इथं. हिच्या का बापदादानं कमावून ठेवली इस्टेट मागू राहिली. हा का होय सपने. ओके बाई, आत्याबाई तुम्ही काही पाहिजे होतं का आत्याबाई तुम्हाला. मला काही नाही पाहिजे. का मोबाईल पाहिजे तुला हे ना. मग पोराले काना भरवले मांग मोबाईल मागू राहिली. मग तोंडावर म्हणत हिंमत झाली का तुझी. लाज वाटते तुला. म्हटलं पोरा एवढं कर्ज झालं नाही. त्या बापाची हिंमत नव्हती पंगत द्यायची. त्या बापाची हिंमत नव्हती. खसा 50,000 दिले ना मोजून आम्ही आमच्याकडून. पोरी नाही भेटवल्या मग खसा 50,000 मोजून दिले त्या बापाला मी. आणि तुला काही अक्कल नाही आली काय. मोबाईल पाहिजे तुला घेऊन. त्या बापाची ठेव आहे का इथं. मोबाईल पाहिजे घेऊन. सांग माय 4 दिवस झाले नाही आले. 4 दिवस लग्न जाऊन 4 दिवस नाही आले तर मोबाईल पाहिजे. आता बाई आता प्रत्येक बाईची गरज झाली मोबाईल. आता तुम्ही
तुम्ही थोडा म्हातारे आहेत, तुम्ही तुमचं एंटरटेनमेंट बाहेर जाऊन करून घेतात. मी कुठं करू माझं एंटरटेनमेंट? हे घरी राहत नाहीत, हे राहतात ऑफिसला, तुम्ही राहता चार चौकाच्या बाहेरनी. मी काय करून घरी बसू बरं होते ना मला. मोबाईल हवा नाही आहे का रील्स वगैरे पाहायला? माय 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 पहा रे बापा लोक, हो पहा. हां, अरे रे 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 रे, बापाच्या घरी चिंतीनं हवा खाणारी पोरगी आता मला शिकू राहिली. हां, मोबाईल हे पाहिजे हे पाहिजे. काहून बापाला मागायला रोग आलता का तुले? तर बापाच्या घरी काय मोबाईल नव्हता का तुले? तर बापाच्या घरी मोबाईल होता काय? हां, तुऱ्या खाणारी आणि त्या घरी काय ठेवता? बापाची ठेवाय का इथं? मोबाईल घेऊन तुले मी कायच्या माथा देऊ घेऊन? हां, माय पोरगं एकटं आहे जॉब करणारं, वावर शिवरचं पीक गी येते काय, वावरच किती आहे आमच्या घरी. काय म्हणजे तुला मोबाईल घेऊन देऊ नटारंगे? म्हणजे तुला आवाज देत बसू मी? येवा इकडे सपना येते मोबाईलमध्ये. काही मोबाईल घेवायला नाही तुले. पण आता मी समजून तर घ्या माझी गोष्ट. भले माझ्या बाबाच्या घरी मला मोबाईल नसन, पण आता नवऱ्याच्या घरी आली ना, नवऱ्याच्या घरी तर सगळं आहे ना. नवऱ्याला तर मागू शकते मी, की तुम्हाला मागू राहिली का मोबाईल? तुम्हाला मागितलं का? माझ्या नवऱ्यालाही मागू शकत नाही की मी मोबाईल? प्रत्येक पहिला घ्या वाटते मोबाईल. कशासाठी माजून झालं बापा हे सासूनीचं? हां, लग्नाला 4 दिवस झाले नाही तर झाले सुनाचं चालू. काय झालं यांचं भांडण? काय झालं सासूनीचं आपलं डबल चालू? काय झालं बापा? आता लोक तर मस्त राहू राहील त्या. सांगू माय काय माझून नाही यांच्या घरी. सांग बरं, लग्न 8 दिवस झाले नाही, असून येईल नांदून 4 दिवस झाले नाही. झालाय मी ना कल्ला ऐकू. सांग बाई. हां रत्ना काय झालं? सांग बापा, आपण आलो कोणत्या कामासाठी? आणि पाय आता काय आहे यांचं सासूंच्या सासू बापा चालू. म्हणजे कंटाळते बापा जीव. जिकडं तिकडं तेच ते. त्या सासूना सांगा राहत काऊन नाही बाई? मला समजत नाही माय. हां, सुनीचा आवाज तर बिलकुल यायला नाही पाहिजे घराच्या बाहेर. 4 दिवस झाले लग्नाले तर सुनीचा आवाज म्हटलं घराच्या बाहेर काय आपल्या चौफुलीवर आलेला आवाज आला. काय आहे माय यांचा तमाशा? हा आता बाई मी काय गलत नाही बोलली. हां, तुम्हाला गलत वाटत असेल ते. आजकालचा जमाना तोच आहे ना. आजकालचं नेट 5G झालं, आता 2G नेट पण नाही आहे. हां, आता तुम्ही एकदम 1880 मधल्या आहे, तर मी त्याला काय करू आता? मी तर आजकालची पोरगी आहे ना. हे सपना चुप बस, आईसंग जास्त बोलू नको. हा मी 1856ची, तू आताच झाली तानी है ना. हां, आजकालची पोरगी तू सुनार आजकालची पोरगी झाली. त्या बापाच्या घरी काय होतं वा नांगचोटाचे? मग केली कायले? काही जवळ नव्हती करायची. दिला पंक्तीचा खर्च. माझ्या काय बापानं म्हटलं होतं काय द्या म्हणून? तुम्ही चालते आमच्या घरी पाहायले. बापा हां, मला वाटलं नाही एवढी साथ आहे. हां, एवढे साथ आहे तोंडाची. हां, मट्टीच्या घरी आली ती मावशी, ती काकू भली तारीख पोर आली. ती भली सादरी आहे. अशी सादरी आहे का पोरगी? चला बापा, नाही म्हटलं पद्धतशीर लोक आहे, गरीब आहेत पण माणुसकीचे आहेत. त्या घरचे भले माणुसकीचे आहे. तू भली अठ्ठर आहेस वा. सासू सांग बोलवली आणि पाय रे त्या बायकोले समजून सांग त्या बायकोले. पाय 4 दिवस झाले नाही रंग दाखवले तिचे. ते मोबाईल पाहिजे, खबरदार मोबाईलचं नाव घेतलं त्या घरात नाही. आता माय मोबाईलसाठी सर्व वाटते. नवीन सुनीनं केला मोबाईलसाठी तमाशा. बापा एवढा आरकाट पण सांग माय सासू थोडी लागू राहिली आहे. बरी आदत नाही आहे. आता नवऱ्याला मागती एकट्याच गोष्टी केली ती अलग गोष्ट, म्हणजे गावावर ढिंडरा पिटणं चांगली गोष्ट आहे का? ओय काय झालं हो माय? हां दुर्पते काय झालं? पाय लोक यायला जमा झाले. या बाई या. आता बाई तुम्ही या आता बाई लक्ष्मी आता बाई रत्ना आता बाई या. हे बाय नवीन सून आणली म्या करून. फसवलं बाई मला. तोंडाला तोंड देऊ राहिली. मोबाईल द्या मध्ये घेऊन. कुठून द्या? हिच्या बापाची ठेव आहे का? हिच्या बापाचं काय आहे? बापाला मागणं मग इथं काय मिरो करू राहिली? काहून बापाला काय मागू मी? आता तुमची जिम्मेदारी झाली ना मी. बापाला काय मागन मी? थोडी शांत होय थोडीशी. दुर्पता शांत होय. हे पाय मला बार धमकी देऊ नका. त्या बापाला 50,000 दिले, पंगत दिली, काही उपकार नाही केले. आम्ही तुम्हाला जे आहे ते सांगितलं. जे तुम्हाला सांगितलं नाही आम्ही ते सांगितलं. तुम्ही दिले आम्ही काय करा? आम्ही नाही म्हटलं आम्ही काय मागत. तुम्हीच म्हणजे देतो म्हणजे बापा पंगत द्या, आम्ही एवढे पाहुणे घेऊन येतो. मग ते लग्न केलं ना. का व बाई हे पद्धत आहे का सासू संग बोलण्याची? मोबाईलसाठी सासूचा अपमान करू का तू? याच्यात तोंडात जबान बंद झाली याची. तर बायको आली जबान बंद झाली याची. बायकोची भली नवाई आहे वाटते याले. पाहिजे ती बायको कशी बुरायली? काय गलत नाही बुरायली आजीबाई. मी काही गलत बोलून राहिली? आज प्रत्येकाची बाईची गरज आहे मोबाईल. कोणाला नाही पाहा वाटत? आता बाई इकडे तिकडे घुमत राहतात. म्हणजे मी घरातल्या घरात किती पाहणार? पाहून काय पाहणार म्हटलं? कामच कळत राहू काय? मोबाईल तर पाहिजेतच मला. बाई काय तमाशा आहे वया मोबाईलचा? मोबाईल फालतू आहे बाई. धतुरा मोबाईलचं. अहो बाई सुनबाई दिन आता नवरा घेऊन एवढी काय उतावली झाली तू? घरचे कामं धंदे करून आता 4 दिवस झाले नाही लग्नाले लागला मोबाईल पाहिजे तर तमाशा. हे चांगलं वाटते काय? 4 चौघातनी बाहेर आवाज चालली हे तरी योग्य वाटते काय? समजायला पाहिजे तुला. तू सून आहेस या घरची. सुनीलेच मान मर्यादाचं ध्यान ठेवावं लागते. सासू जर बोलू राहील 2 शब्द ऐकून घ्यावं सासूचे. तुला झालीच किती दिवस नांदून? 4 दिवस झाले बाई ना. असं बोलणं चांगलं नाही वाटत. काय करू मी आता? कोणाच शिकून बोलू? मी म्हटलं होतं मोबाईल घेऊन देईन, पण माझी परिस्थिती योग्य नाही आहे. आता मी काय करू? आईले बोललो तर बायकोले राग, बायकोले बोललो तर आईले राग. मी बोलू तर कोणाच्या पक्षानं बोलू? तमाशखोराची अवलाद आहेस हो तू. तमाशाखोर. त्या घरात ते भावजे गिवजे सगळे असेच तमाशा करत असतील. म्हणून माझ्या घरात तमाशा करू नको. मी काय भेट नाही बरं. भेट नाही मी कोणाला. बापाला भेट नाही पठ्ठी. मला काही म्हटलं तुम्ही भेट नाही बरं. मोबाईल तर घेऊन देतच नाही तुला. मी देतच नाही सल्लावन.
कसा देतील ना, घेतोच मोबाईल मी. काऊन नाही घेणार मोबाईल मी? घेणारच. माझ्या नवऱ्यानं म्हटलं होतं मला मोबाईल दिन म्हणून घेऊन. नवऱ्यानं म्हटलं होतं ना तुले, त्या नवऱ्याची माय हवा मी जन्म दिला त्या पोराले, त्याच्यावर माझा अधिकार आहे. घेऊन नको दिले मोबाईल. घेशील तर पाय म्हणून तू फोडून टाकीन मोबाईल. बाई 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 काय कला पाता हो माय, कसंच माझ्या घरी बी आहे माय, कसं बाई जीव इटला हो माया भांडणाले. ना डोकं दुखते बापा, कुठं जिथं जावं तिथं खरं नाही कुठं. सांग माय 2 मिनिटाच्या घरी बसायला आलो आणि ते भजन मंडळीचं काय बसवायचं आहे आमच्या त्या घरी आलो बापा. देवाचा कार्यक्रम करायचा आहे आणि पाम आहे सासूनीचं भांडण. काय करा काय नाही तर घरची कहाणी आहे माय. हेच मोबाईल 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 कुकून आणले कुकून नाही माय मोबाईल. आमच्या काळात बरं होतं हो माय, चिट्ट्या या चिट्ट्या वाचा महिन्याभरानं जा माहेरी. हे काय लचांग लावला बापा. देवा 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 खरंच बापा समजत नाही हो माय, मार्ग नाही समजायले. रत्ना आजी आता सांगा बा मी काय करू काय करू. हे बघ पुरा हा डिसिजन जो आहे की नाही यात बाबू मी काही बोलू शकत नाही. काही बोलू शकत नाही मी. काय बाबा बाहेरची झाली. आता सासूचं सुनीचं भांडण झालं ना, तर त्यात तूच एक योग्य माणूस आहे घरात बोलणारा. तोच दोघींना समजू शकतो आणि दोघीला घेऊन चालू शकतो. तुला समजायला पाहिजे कोणत्या टायमी बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे. हे तुझी जबाबदारी आहे. तो हे पोरगी आणली लग्न लावून, हे तुम्ही माय आहे तीन तुला जन्म दिला. दोघी ते अंतर काय आहे हे तुला समजायला पाहिजे. कोणाप्रती किती झुकाव पाहिजे, कोणाप्रती किती लगाव पाहिजे हे तुला समजायला पाहिजे. लग्न जेव्हा करतो ना आपण, ह्या सगळ्या गोष्टींचं माणसाला ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे, तेव्हा लग्न करायला पाहिजे माणसानं. तुला समजायला पाहिजे तू कमावतो ना पैसा, जिम्मेदार येतील तुझ्यावर. आज तुझं लग्न झालं, आज दोघी जणींचं लग्नाला 4 दिवस झाले नाही तर खिटापिटी राहिली होते. प्रत्येक गोष्टीत होते. आता ही गोष्ट अशी मोबाईलवर राहिली का म्हटलं म्हणते पहिले तिले तुम्ही माय म्हणून नाही. पण आता घरची परिस्थिती काय आहे ते तुला माहीत आहे. कमवणारा तू, धमवणारा तू, व्यवहार करणारा तू. तुला माहीत असेल ना. तू पाय कोणाला काय बोलायचं आहे, कोणाला काय बोलायचं आहे. आम्ही काय बोलणार बाहेरचे लोक. आता तुला जेवढं समजून सांगायचं आहे बाबू तेवढं सांगितलं. हे घरची भागदौड तो हाती घ्यायला लागेल. बायकोला काय सांगायचं आणि माईला काय सांगायचं आहे ते तुला पाहा लागेल. बरोबर बोलवली आजी, बरोबर बोलवली. मला डिसिजन घ्यायला लागेल. मोबाईल तर पाहिजेतच मला. मोबाईल तर घेणंच मी. अशी घेतो झणप आहे, कोण आणतो पैसे. आमचं आम्हाला माहीत आहे. मोबाईल तर भेटतच नाही हो तुला सल्लावन. आता बाई काय बोला बरं. जास्त वाढू नका. मी तुम्हाला वाटत 4 दिवस झाले लागले नाही. जाणून बुजून बोलणार आमच्या नवरा बायको टाईम पाहून घेऊ. अहो वांडे आहे तो अजून पाहिलं नाही. माझ्या जलवा काय आहे तर ज्या दिवशी माझ्या रोग पाहिजे ना पुरा घेऊन बॅग घेऊन पाहून जाशील. समजलं ना. थांब ना व थांब ना थोडीशी. एवढी नको बोलू ना. धुरपते थांब. शांत राह थोडीशी. शांत राह ना. तुमचा फायदा आहे सासूबाई. सपना सपना ऐक सपना. चला चालत आहे काय आताच मोबाईल घ्यायला. तुला अक्कल गिकल आहे का नाही. अक्कल गिकल आहे का नाही. का सगळी इकून खाल्ली तू. दिमाग नावाची चीज नाही आहे का तुझ्याजवळ. माझी आई एवढी बोलू राहिली. तुला काय वाटते. काय सांगा मी प्रेमाने 2 शब्द बोलू राहिलो तर तुझ्या गलत ना गलत गोष्ट मला समजत नाही का. मला तुझा अपमान करायचा नव्हता. तुला एक रिस्पेक्ट द्यायची होती. आपल्या लग्नाला 8 दिवस झाले नाही. तू आज मला समजू शकून नाही राहिली. जिंदगीभरचा सफर आहे आपला. नवऱ्या हो कोणत्या कंडिशननं गुजरू राहिला. आम्ही सगळं लग्नाचा खर्च केला, हे केलं ते केलं, सर्व आम्ही केलं. आता आमच्याकडे मुसीबत आहे, पैशाची दिक्कत आहे. तुला ते नाही समजू राहिली. तुला फक्त मोबाईल दिसू राहिला. मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे. कुठून देऊन तुला मोबाईल घेऊन. अजून मी जॉबला नाही गेलो. पेमेंट लटके नाही. तू देऊ कुठून घेऊन. जसं तुझ्या बाबाच्या घरी राहिली ना तर बाबाला तर परेशान केला का. केला का तर बाबाला परेशान तर मोबाईलसाठी. बिना मोबाईलची होती ना तिथं तू होती की नाही. अहो तुम्ही बोलू राहिले. हे तुम्ही बोलू राहिले. मग मी काय बोलू आता काय बोलू. तुला मी एवढं प्रेमाने समजून सांगू राहिलं. मग आईने एवढं समजून सांगितलं. अरे नाही मानताय मोबाईल राहिली ना गोष्ट. मोबाईल मी दुनिया अळली का तू आली. त्या घरी तर नव्हता ना. कधी बी पोरींना आपल्या सासरचं पाहायला पाहिजे. ते माहेरले मागायला पाहिजेत. त्या सासऱ्या तुझ्याकडे मोबाईल माहेरले मोबाईल नव्हता म्हणजे बापाची कंडिशन तू समजू शकतो. पण नवरा कोणत्या कंडिशनमध्ये ते समजू शकत नाही. हे चुकीचा हट्ट मी तुला पूर्ण करत नाही बिलकुल नाही. मग आई बरोबर बोलू राहिली. मला जे सही आणि गलतमध्ये मला अंतर समजते. असं नाही आहे की मी तुलाच बोलवतो आईला बोलू शकत नाही. पण यावेळी आई असं गलत नाही आहे. आपल्या लग्नाला 8 दिवस झाले नाहीत अजून. तरी तू समजायचा प्रयत्न नाही करत आहे. तू तेच भाकर खायला लावू राहिली. झालं का आठवण तुमच्या मनाचं. झालं तुमच्या मनाचं. तुम्हाला वाटत होतं 4 दिवस झाले नाही मला लग्नाले. माझ्यासोबत तुम्ही लोकांनी भांडणे केले. तुम्हाला वाटलं ना नवरा मला बोलले. आम्ही दोघं नवरा बायको चांगलं राहिलो ना. 8 दिवसात तुमच्या डोळ्यात आलं मोबाईल घेताय. मी म्हटलं मोबाईलचं फक्त मला काय आणला होता का. तुम्ही लय वाढवलं आता पाहिजे बुजून. हे पाय अगाऊच्या गोष्टी करू नका. मोबाईल काय जाऊ मोबाईलच्या ठपराचे बिलकुल मोबाईल नाही आहे. एवढा वाटा आहे ना तर आपल्या माहेरून मोबाईल आणायचा. बापाला रिचार्ज मारून मागायचं करून. समजलं ना. इथं नाही भेटत मोबाईल. हो माझ्या बाबाची परिस्थिती नाही ना द्यायची मोबाईल घेऊन आम्हाला. म्हणून तुम्ही लोक फायदा उचलले एवढे. मी मागितला तर गलत केलं ना. बरं आहे बापा बरं आहे. नाही मागत आता बाई मोबाईल. नको मला मोबाईल. बस खुश झाले ना तुम्ही लोक सर्व आता. नाही बाबाचं नाव वेगळी काढून राहिलं ना. बाबा देऊ शकत नाही देऊ शकत नाही बाबा. बरं आहे ना मग तिथं त्यांना नाही मागायचा. तुम्हाला नाही मागत. बस झाले खुश तुम्ही. पाहिले नाटकं त्या बायकोचे पाहिले नाटकं. हे पाय मी काय म्हणून राहिली ऐक माझी गोष्ट. असं नको म्हणू. मागेरी गोष्टी करणं गलत आहे. आता ते पोरगी नवीन सवी नाही बाई. टाईम लागेल समजेले. रत्नाबाई काय तर टाईम लागेल समजायला. आपण काय पोरीसोरी नव्हतं काय. आपण नव्हतं का पोरीसोरी. आपण काय पाय ना 3 लेकरं केले ना. तू पुताचं झालो. आपल्याला काय अक्कल नाही आहे का. मोबाईल कायले पाहिजे. मोबाईल घरातले कामं सरता सरत नाहीत.
जवळ नाही का तिच्या मायले फोन लावायले? लाव ना म्हणतो फोन, मना करतो कमी बोल. अर्धा एक घंटा बोलली, माझ्या संग बोलली, बहीण संग बोल, माझ्या अर्धा घंटा झालं. म्हणजे स्वतःचा मोबाईल घेऊन दिले पाहिजेत ना. कामं धंदे केले, इकडचे गेलो वर बेडरूमचा दरवाजा लावलाय मस्त मस्त. माय संग, बहीण संग, आता बहीण संग, फुई बहीण संग मस्त बोलत राहतात ते. आपण लुचत राहा इकडं. सपना येवा माय खाली, चहा देवा माय करून. म्हणजे हा पागल समजते मला. तसं नाही बाई, पाहिजे मोबाईल, पण कसं एक टाईम असते, टेबल असते त्या गोष्टींचा. त्या पोरीला ते समजायला टाईम लागन. तू शांत राह तू, जास्त बोलू नको. कसं वादानं वाद वाढत असते बाई. हां असं असते. आणि तिच्या माहेरचं उसक नको द्यावं नाही माय. तुम्ही केलं ना आता, तुम्हाला त्याची परिस्थिती माहीत होती ना. सांग म्हणू नका असं आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं. खरं वाटते पुरीच्या जातीले असं घडी उसकणं देऊ नये. तुम्ही केलं ना, लय चांगलं काम केलं. मग आता पुण्याचं काम केलं, डबल उकरून कायले काढता, आहे की नाही. ते काही करो पोरगी समजून सांगायचं. आपण आपलं काम आहे नवीन सुनवारीले पोरगी समजून सांगायच्या दोन गोष्टी. बाई असं ना असं आहे, आपल्या अजून पगार निघाली नाही बा. आपल्या घरावर आता पाय लग्न झालं, आता पैसा कुठं आणून द्या ना तुम्ही 3 वर्षाने घेऊन. पण कसं आहे, हो म्हणायचं. हो म्हटलं काय उरायलं तेवढंच त्या पोरीला समजदारी वाटते. तिच्या म्हणायला थोडं चांगलं वाटते. घरात अशानं वाद होत नाहीत. बाबू तू कुठे चालला, तू कुठे जाऊ नको. जाय होय तुझ्या जॉबवर जाय, दिमाग खराब करू नको. त्या पोरीला सांगेन मी समजून, टेन्शन नको घेऊ. मग घरात वाद होतच राहतात. उडवली गोष्टीचं टेन्शन घेऊन कामावर न जाणे, हे न करणे, ते न करणं, हे फालतूपणा आहे. तू जाय. बरोबर आजी, तू म्हणतो तर जातो. आता त्या पोलिसांना काही बोलून नाही, करू दिली कामं गिमं. थोडा दिमाग कोणाचा आहे गरम असते, कोणाला समजून घ्यायला लागते. तर चला आपल्याला भजन मंडळीचं ते सामान गिमान घ्यायचं आहे. त्यासाठी पैसे जमा झाले, काय करायचं आहे त्या घरी आली बेना मी. आणि लागलं तुमच्या घरचं तिथं ऐकायला. हो हां, ते बरोबर बोलू राहिले. तू जाय. हां निर्मलाबाई बरोबर बोलू राहिले. तू जाय बरोबर बाहेर, मी येतो घुमून. त्या पोरीचा दिमाग थोडा शांत होऊ दे, मग बोलू आपण. बस मी नाही घेणत हो माय, मी नाही घेणत. गरम दिमाग हे दिमाग ते आपल्या माहेला दाखवायचं, इथं नाही दाखवायचं. जाऊ दे, तू चालतं सरी, ती मूड फ्रेश कर. बरं आहे ती बरोबर. बस चाल तू सध्याची बाहेर. टपरी लेकाची बापाची बाईली चहाची टपरी आहे. मॅडम ओढतात एकदम बंगलेवाईच वाटते तिले. ठीक आहे चाल माय, चाल बाहेर चाल. दिमाग थोडी शांत करतो. टपरी जायला लागत नाही मी. चाल माय.